म्हणजे अण्णाभाऊ साठे काय म्हणतात की धर्मांधाने अखंड छेडले आणि धनवंतांनी तसेच पिळे चोर झाले साव सांगून गेले मला भीमराव. आणि ते RSSला पचणार आहे का मार्क्सवाद. मातंग समाजाला कट्टर धर्मांध करणं, जातीची खोटी अस्मिता दाखवून कट्टर धर्मांध म्हणजे करणं काय, धर्म वाचवायला मातंग समाजातल्या तरुण पोरांना पुढे नेणं. मातंग समाजातले मुलं उच्च शिक्षित झाले पाहिजे या अनुषंगाने विष्णू कसबे कुठल्याही प्रकारचे ॲक्टिव्हिटीज करताना ते दिसत नाही, म्हणून मला ते माझे नेते वाटत नाही. एक त्याचं उदाहरण ते सातत्याने खाजगीमध्ये देतात. विष्णू कसबे काका मांगांचं जे आरक्षण आहे ते महाराजांनी पळवलेले, की त्यांनी केस कापले, जिजांनी अंधश्रद्धेतनं मुक्त केले. दृष्टिकोन स्वीकारणं म्हणजे काय, मराठवाड्यांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आपल्या महिलेच्या अंगात येतं देवदेव करण्या, बालविवाह होत्यात, व्यसनाधीनचं प्रमाण आहे. एक उदाहरण देतो. पुण्यासारख्या शहरातल्या जे झोपडपट्ट्या आहे, मग अगदी काशीवाडी असेल, येराडा असेल, ताडीवाला रोड असेल, तळजाई असेल, पद्मावती असेल, अशा अनेक झोपडपट्ट्या तुम्हाला सांगता येईल. नवरात्रामध्ये आपली मातंग समाजातली महिला तिच्या अंगात येतं आणि तिचा आक्रोश बाहेर काढते आणि रात्री नवरात्रीला पिऊन मारतो, दारू पिऊन. ही समाजाची भयंकर परिस्थिती आहे की जे लोक तुमच्याकडे येतात धर्म वाचवायला चला असं सांगणारे, RSSचे किंवा इतर बजरंग दलचे लोक सांगत आहेत की मातंग समाजाने आता धर्म वाचवला पाहिजे, जो धर्माचा प्रमुख कार्यकर्ता आहे, त्यांना सांगा आमची मुलं परदेशात कशी जाणार याच्याबद्दल तुम्ही आधी माहिती द्या. ज्यांना धर्म वाचवायचे त्यांना वाचू द्या आणि तुमची सगळी जोशी कुलकर्णी पंडित धर्म वाचवायला बोलवा, आमची पोरं परदेशात पाठवा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या समोर एक खास पाहुणे आहेत. सुदर्शन चखाले आपल्या सोबत आहेत आणि यांना आपल्या चॅनलवर बोलवण्याचं एक कारण म्हणजे तुम्ही बघत असाल की मातंग समाजाची एक यात्रा निघालेली आहे, पदयात्रा निघालेली आहे. विष्णू कसबे म्हणून मातंग समाजाचे नेते ते स्वतःला म्हणत आहेत, त्यांनी काढलेली ही यात्रा आहे. परंतु आपल्या समोर मातंग समाजातलाच एक तरुण आहे जो म्हणतो की मी ह्यांना माझा नेता मानत नाही आणि ते जे काही करत आहे ते माझ्या समाजातल्या तरुणांना मागे नेण्याचं काम करत आहे आणि हे कोणाच्या तरी षडयंत्रानुसार चाललेलं आहे असं सुदर्शनच्या एकंदर बोलण्यामध्ये बरेचदा येत असतं. तर आज आपण त्यांच्याकडून समजून घ्यावं की का ते त्यांना मानत नाही, असं काय वाटतं की ते चुकीचं करत आहे. सुदर्शन, पहिला प्रश्न माझा तोच आहे की तू आता अनेक चळवळीमध्ये कार्यक्रमांमध्ये असतो, तुझी स्वतःची संस्था सुद्धा आहे जी काम करते आहे. खूप चांगलं काम तू करतोय की फुटपाथवरची जी काही मुलं आहेत ज्यांच्याकडे काहीही नसतं, दाखला नसतो कुठल्याही प्रकारचा, अशा 260 मुलांना तू शाळेमध्ये घातलेलं आहे. खूपच चांगलं आहे आणि त्याच्याबद्दल पहिले तुझं अभिनंदन. आणि हे जे काही आहे तुझ्या समाजाबद्दल जी तुला तळमळ वाटते, तर माझा प्रश्न हाच आहे की तुला का वाटतं की ते तुझे नेते नाही आहेत आणि तू त्यांना मानत नाही, किंवा काय आहे विषय? म्हणजे माझा मातंग समाज हा प्रचंड इमानदार आणि भोळा बाबडा आहे आणि कष्टाळू आहे माझा मातंग समाज. आणि परंतु विष्णू कसबेंबद्दल माझं वैयक्तिक काही शत्रुत्व नाही, पण ते ज्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीज करतात तर ते मला जरा प्रॉब्लेमॅटिक वाटत आहेत. आणि ॲक्टिव्हिटीज काय करत आहेत की मातंग समाजाला कट्टर धर्मांध करणं, जातीची खोटी अस्मिता दाखवून कट्टर धर्मांध म्हणजे करणं काय, धर्म वाचवायला मातंग समाजातल्या तरुण पोरांना पुढे नेणं. तर माझ्यासारख्या एक शिकलेल्या मुलाला असं वाटत आहे की बाबा धर्म वाचवण्याची जबाबदारी आता मातंगांनी घ्यावी नाही. ज्याला धर्म वाचवायचा आहे त्यांनी धर्म निश्चितपणे वाचवावं. आणि जे धर्माचे प्रमुख आहेत, आपण मातंग समाज काही हिंदू धर्माचा प्रमुख नाही, परंतु मातंग समाजातले मुलं उच्च शिक्षित झाले पाहिजे या अनुषंगाने विष्णू कसबे कुठल्याही प्रकारचे ॲक्टिव्हिटीज करताना ते दिसत नाही, म्हणून मला ते माझे नेते वाटत नाही. ते जे अबकडाचं वर्गीकरण झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. परंतु प्रॅक्टिकल गोष्ट हेही लक्षात घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगीकरण होत आहे आणि सरकारी नोकऱ्या संपत आहे. कारण खाजगी क्षेत्रात ते आरक्षण मागणार आहेत का नाही मागणार, किंवा मातंग समाजातल्या तरुणांची एनर्जी अशीच ती वाया घालवणार आहेत का. आजही मातंग समाजामध्ये ॲट्रॉसिटी म्हणजे इतके अन्याय अत्याचार घडत आहेत. सोनिया नावाचं गाव आहे अहिल्यानगरमध्ये, तिथं संजय वैराळ नावाचं संजय वैराळ नावाच्या मातंग तरुणाचे हातपाय तोडले आणि त्याला बजरंग दलच्या पोरांनी मारलं. त्या दरम्यान विष्णू कसबेंनी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही. ते जे म्हणत आहेत की वज्रमुठीत माझा समाज आहे, तर ते अत्यंत चुकीचं आहे. माझ्या समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, परंतु ते समाजाला डायव्हर्ट करतात, म्हणून मी त्यांना माझा नेता मानत नाही. अच्छा, पण खूप
तरुण त्यांच्या मागे जाताना दिसत आहेत, तर तुला काय वाटतं की कुठली अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तरुण त्यांच्याकडे जात असतील, आणि कुठला असा एक गैरसमज आहे या तरुणांमध्ये जो की त्यांच्याकडून पसरवला जातो, काय वाटतं? निश्चितपणे एक मातंग समाजातला शिकलेला वर्ग अजिबात त्यांच्याकडे जात नाही, परंतु अच्छा. ग्रामीण भागातला जो तरुण वर्ग आहे त्यांच्या आक्रमक शैलीला, आक्रमक भाषणाला आणि खोट्या पद्धतीने इतिहास रुजवण्याला बळी पडतोय का काय असं माझ्यासारख्या तरुणाला वाटत आहे. एक त्याचं उदाहरण ते सातत्याने खाजगीमध्ये देतात, विष्णू कसबे काका. बर. तर ते काय म्हणतात, मांगांचं जे आरक्षण आहे ते महारांनी पळवलेले. मुळात माझ्या मातंग बांधवांनो तुम्ही लक्षात घ्या, महारांची प्रगती आरक्षणामुळे झालेली नाहीये. महारांची प्रगती जी झालेली आहे ते बाबासाहेबांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की 22 प्रतिज्ञा स्वीकारा, पंचशीलाचं पालन, बुद्धिझम, नवीन कल्चर, शिक्षणाचं कल्चर पूर्वाश्रमीतल्या महारांनी, नात्याच्या बौद्धांनी शिक्षणाचं कल्चर त्या पद्धतीचे डिबेट त्यांच्या समाजामध्ये रुजवण्याचा त्यांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, त्यांच्या संस्थांनी प्रयत्न केलेला आहे. तर खोटे शत्रू मातंगांमध्ये निर्माण करणं हे विष्णू कसबे करताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे ते भांडणं लावतात का दोन समाज? साधारणतः असं दिसत आहे, म्हणजे मातंग आणि महारांमध्ये भांडणाला म्हणजे तयार होत आहेत असं त्यांच्या भाषणातून अशीच लाईन दिसत आहे की दोन समाजात तेढ निर्माण व्हावी. परंतु डेटाही हे सांगत आहे की आरक्षणाचा लाभ महारांनी घेतलेला नाही. आरक्षणाने महारांची प्रगती झालेली नाहीये. प्रगती ही त्यांनी जो वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला आहे त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातनं प्रगती झालेली आहे. म्हणून माझ्या मातंग समाजातल्या लोकांनी पण, तरुणांनी पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. एआयचा जमाना आहे, ते एआयचा जमाना समजून दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं आहे. दृष्टिकोन स्वीकारणं म्हणजे काय, तुला काय वाटतं? आणि मग असा दृष्टिकोन आपल्या समाजातल्या आधीच्या काही लोकांनी दिलेला आहे का? म्हणजे जसं अण्णाभाऊ साठे आहे, जे ज्याला मातंग समाजातला तरुण मानतोय, पण मग अण्णाभाऊ साठेंच्या याच्यामध्ये कुठेतरी असं आहे का वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षण, पुढे जाणं, प्रगती काय? अगदी अण्णाभाऊ साठेंनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यातली मर्यायचा गाडा नावाची एक कथा आहे अण्णाभाऊ साठेंची. आणि अण्णाभाऊ साठे त्या कथेच्या माध्यमातून सांगतात की ह्या अंधश्रद्धा टाळा. आणि दुसरी गोष्ट, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे त्यांचं एक फेमस वाक्य आपल्या सर्वांना माहिती आहे की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावरती तरलेली नसून इथल्या कष्टकऱ्यांच्या, तळहाताच्या कामगारांच्या हातावरती तरलेली आहे. मग याचा अर्थ काय की हजारो वर्षांची जी परंपरा आहे की पृथ्वी कोणाच्या तरी एका शेष नागाच्या मस्तकावरती, इतिहास कुणीतरी खोटं सांगितलेलं आहे आणि तो आपल्या माती मारलेला आहे. अण्णाभाऊ साठेंनी याला लाथ घातलेली, नाकारलेलं आहे की शेषनागाच्या मस्तकावरती पृथ्वी नाही, कामगारांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हातावरती आहे. हा एका अर्थाने अण्णाभाऊ साठेंनी वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे. आणि ते नाकारलंय. ती जी कथा आहे, धार्मिक कथा, की पृथ्वी शेष नागावर आहे, ही कथा पण त्यांनी नाकारलेली दिसते. हो. आणि माझ्या समाजाचा पण मुद्दा असा आहे की माझ्या समाजामध्ये अजून सांस्कृतिकदृष्ट्या क्रांतिकारक बदल झालेला दिसत नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी समाजाला विनंती करेन की आजही मराठवाड्यांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आपल्या महिलेच्या अंगात येतं, देवदेव करण्या, बालविवाह होत्यात, व्यसनाधीनचं प्रमाण आहे. एक उदाहरण देतो. पुण्यासारख्या शहरातल्या जे झोपडपट्ट्या आहे, मग अगदी काशीवाडी असेल, येराडा असेल, ताडीवाला रोड असेल, तळजाई असेल, पद्मावती असेल, अशा अनेक झोपडपट्ट्या तुम्हाला सांगता येईल. नवरात्रामध्ये आपली मातंग समाजातली महिला तिच्या अंगात येतं आणि तिचा आक्रोश बाहेर काढते, रात्री नवरात्रीला पिऊन मारतो, दारू पिऊन. ही समाजाची भयंकर परिस्थिती आहे. तर म्हणून आपल्या समाजाला कुठल्या दिशेने प्रवास करावा लागेल हा समाजातल्या लोकांनी पण विचार करणं गरजेचं आहे. कुठल्या दिशेने प्रवास करावा लागेल याचा सरळ अर्थ आहे की बाबासाहेबांचं बोट पकडून फुले शाहू आंबेडकर विचारधारा जी आहे, जे आपल्याला अगदी पुढे नेण्याची विचारधारा आहे, जे अगदी विज्ञानाच्या जवळ नेण्याची विचारधारा आहे, ती माझ्या मातंग समाजातल्या लोकांनी स्वीकारली पाहिजे. आणि विष्णू कसबेंसारख्या नेत्याला नेता न मानता जो वैज्ञानिक दृष्टिकोन मातंग समाजामध्ये पेरण्याचं काम करणारा कार्यकर्ता काम करत आहे, त्या कार्यकर्त्यांसोबत काम करणं मातंग तरुणांनी त्यांची जबाबदारी समजावी. अच्छा, म्हणजे शिक्षणाला सगळ्यात जास्त महत्व द्यावं. तुला असं वाटतं की शिक्षण घेत राहावं. मग तुला असं वाटतंय का की कुठेतरी बाबासाहेबांच्या विचारांपासून दूर नेण्याचा प्रयत्न मातंग समाजातल्या तरुणांना बाबासाहेबांपासून दूर नेण्याचे प्रयत्न होत आहेत असं वाटतं का? आणि काय, कशावर? बघा, बाबासाहेबांचा जो सगळ्यात महत्वाचा जो लढा होता तो जाती अंताचा होता. आणि आता ज्या पद्धतीने संविधानिक मूल्यांवरती हल्ले चाललेले आहे, मातंग समाज हा लढणारा समाज आहे, महार समाज हा लढणारा समाज आहे. ह्या लढणारे दोन समूह एकत्र यावे नाहीत असं इथल्या मनोवादी व्यवस्थेला वाटत आहे.
मग काय तर मातंगांमध्ये जाऊन त्यांना चुकीच्या पद्धतीने डायव्हर्ट करणं आणि त्यांना बौद्ध शत्रू तुमचा आहे अशा पद्धतीने इथली काही संघ भाजपाचे लोक काम करताना आपल्याला सातत्याने दिसत आहे. परंतु मातंग समाज जर का आंबेडकरी चळवळीकडे आला, आंबेडकरी विचार प्रवाहाकडे ताकदीने पुढे आला, आंबेडकरी झेंडा खांद्यावर घेऊन काम करायला लागला, तिथल्या मनुवाद्याला प्रश्न विचारेल, मग यांची दुकानं बंद होईल, यांच्या साबांना गर्दी होणार नाही किंवा यांची वज्रमूठ हातात घ्यायला कोण तयार आहे? मातंग समाजाने जर का बाबासाहेबांचं शिक्षणाचा दृष्टिकोन स्वीकारला तर अर्थातच मनुवादी जे लोक आहेत, ब्राह्मणवादी जे लोक आहेत, त्यांची हार आहे ना ती. मग ते सातत्याने तेच प्रयत्न करतात की मातंग समाजामध्ये बाबासाहेबांचे विचार रुजले नाही पाहिजे. परंतु अशी परिस्थिती नाही की मातंग समाजातल्या तरुण बाबासाहेबांच्या दृष्टीने कोणाकडे पाहत नाही. तर माझ्यासारखे महाराष्ट्रात हजारो विद्यार्थी आहेत जे आंबेडकरवादी भूमिका घेऊन समाजामध्ये काम करत आहेत. आमची जी प्रेरणास्थान आहेत मातंग समाजातले, बीड जिल्ह्यातले, आमच्या मराठवाड्यातले एकनाथ आवड जिजांनी आम्हाला जे शिकवलं आहे, जिजांच्या पावलावरती पाऊल आम्ही टाकत आहे. जिजा मातंग समाजातले होते. हजारो मातंग समाजातले पोतराजांचे त्यांनी केस कापले जिजांनी, अंधश्रद्धेतनं मुक्त केले जिजांनी, मातंग समाजाला स्वाभिमान दिला जिजांनी, मातंग समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा रुजवण्याच्या ताकदीने प्रयत्न केला. त्या जिजांचे आम्ही वारसदार आहोत. आणि मातंग तरुणांनी पण त्यांचं वाचन किंवा पुस्तकं किंवा कुठे त्यांच्याविषयी माहिती मिळेल, तरुणांना जर त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर? त्यांचं जग बदलून घालून गेले घावर नावाचे एक आत्मचरित्र आहे, साधनेत तुम्हाला मिळेल पुण्यामध्ये. अच्छा. तर ते माझं नक्की आहे की तुम्ही ते नक्की वाचा. आणि निखिल वागळेंनी ग्रेट भेटमध्ये जिजांची एक सुंदर मुलाखत घेतलेली. अच्छा. ती जिजांची मुलाखत बघा, जिजा काय पर्सनॅलिटीचे होते हे कळेल. म्हणजे एकतर आपला मातंग समाज हा लढणार आहे, पण आता मातंग समाजाला कळलं पाहिजे की कोणत्या लाईनीवरती लढायला पाहिजे, नाही तर परत एकदा गुलाम करतायत का? हो, अगदी त्यांना शेवटी हा समाज लढणारा, अग्रेसिव्ह आणि भूमिका घेणारा असल्यामुळं यांना धर्माच्या नावाखाली मातंग समाजाला गुलाम करायचे, RSS आणि या सगळ्या प्रोसेसला. आमचं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांचा झेंडा, अण्णाभाऊंचा झेंडा मातंग समाजातल्या तरुणांनी खांद्यावर घेऊन पुढे जायचंय. तर हा तो अंतर आहे, हा तो फरक आहे. तर तोच मुद्दा आहे की बहुसंख्यक मातंग समाज जर का आंबेडकरी चळवळीच्या प्रवाहाकडे आला तर नक्कीच इथली मनुवादी व्यवस्था संपून जाईल, अक्षरशः संपून जाईल. बरोबर. कारण त्यांची जी मुलं आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आता हिंदू धर्मात तसं पाहिलं तर ब्राह्मण हा हिंदू धर्मातला प्रमुख आहे. तर त्या पाठक, कुलकर्णी, जोशी, भागवत, बर्वे, सप्तर्षी ही जी मंडळी आहे यांची मुलं कुठं आहेत? तर मातंग तरुणांनी हा प्रश्न विचारला पाहिजे धर्मप्रमुखांना. यांची मुलं परदेशात आहेत, अमेरिकेत आहे, लंडनला आहे, जर्मनीत आहे, कुठला तरी AIचा मोठा सॉफ्टवेअर कोर्स वगैरे करत आहेत. आणि त्यांची मुलं धर्म वाचवायला आहेत का, दंगलीत आहेत का, मारामारायला आहेत का? नाही आहेत. आपली मातंग समाजाची मुलं आहेत तिथे सगळी. त्यांना हे दंगलीत त्यांनी सामील व्हावं म्हणून अशा प्रकारे वातावरण तयार केलं जात आहे असं तुला वाटतंय का? असं वाटत आहे एकदम, म्हणजे जवळपास असंच आहे. आणि ज्यांना धर्म वाचवायचा मातंगांनो, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, त्यांना नक्की वाचवू द्या. आपण धर्म वाचवण्याच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे. उच्च शिक्षण घेणं हीच खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या विचारांना, लवजींच्या विचारांना प्रेरणा आणि वंदन आहे. नाही, बरोबर आहे. आणि कुठेतरी हे पण दिसतं, म्हणजे आपण का फक्त मातंगच नाही, मी तर म्हणते कोणत्याही जातीतल्या व्यक्तींनी आज जर एका व्यक्तीकडे आदर्श म्हणून बघायला पाहिजे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज जे मातंग समाजाला आंबेडकरांपासून दूर नेऊन फक्त अण्णाभाऊ साठे, म्हणजे त्याचा एक ग्रुपिझम केल्यासारखा दिसतोय. आणि अण्णाभाऊ साठेंना मोठं करा तुम्ही, या अर्थाने सांगितलं जातं. पण मुळात अण्णाभाऊ साठे हेच आंबेडकरांना मानणारे होते, ते आंबेडकरवादी होते, ते विचारांनी मार्क्सिस्ट होते, कम्युनिस्ट होते. कामगार आणि तळागाळातल्या लोकांच्या हित सगळ्यात पहिले पाहिलं पाहिजे या विचाराचे ते होते. आज जे मला असं वाटतं की संघ आणि भाजप ज्या कम्युनिस्टांना शिव्या देत असतात, तर अण्णाभाऊ साठे हे त्याच विचारांचे मार्क्सवादीच होते ना, अगदी मार्क्सवादीच होते. अण्णाभाऊ साठेंची जडणघडण ही मार्क्सवादी कल्चरमध्येच झालेली आहे. आणि ते RSSला पचणार आहे का मार्क्सवाद? म्हणजे अण्णाभाऊ साठे काय म्हणतात की धर्मांधांनी अखंड छेडले आणि धनवंतांनी तसेच पिळले, चोर झाले साव, सांगून गेले मला भीमराव. म्हणजे काय, धर्मांध जे लोक आहेत, धर्मांधांनी अखंड पिळे, हे एकच वाक्य खूप आहे की, म्हणजे मला असं वाटतं मातंग तरुणांसाठी किंवा विष्णू कसबेंसाठी, धर्मांधांनी छळले. आणि धर्मांधांनी छळले असं का म्हणतायत ते? कारण त्यांना माहित होते की हे जे धर्मांध असतात त्यांचा स्वभाव एकच आहे की आपल्यापेक्षा जे कोणी
खालचे आहे किंवा आपल्या वर जाण्याचा जे प्रयत्न करू शकतात, ज्यांच्याकडे ताकद आहे, आत्मविश्वास आहे. कारण आहे महार मांग हे लोक आहेत की ज्यांनी ही भूमी, इथला देश हा परकीय आक्रमणांपासून वाचवलेला आहे. आणि मग ह्या अशा सगळ्या लढाऊ लोकांना कसं शांत करायचं, तर मग ते त्यांचं काहीतरी त्यांना असं गुमराह सध्या करण्याचं काम चाललेलं आहे. आणि खरंच म्हणजे तू म्हणतो तसं की त्याच्यातनं त्यांनी लवकरच बाहेर आलं पाहिजे. आणि लहुजींचा इतिहासही खोट्या प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न RSS करते. लहुजींचा इतिहास पण खोटा कसा? लहुजींचा इतिहास म्हणजे काय, आता मी मातंग वस्त्यांमध्ये फिरतो, कारण मला माझ्या समाजाला उच्च शिक्षणाकडे न्यायचंय म्हणून मी माझ्या समाजात जाऊन काम करतो. एक असं दिसतं की दादा ते RSS वाले आले होते आणि लहुजी धर्मासाठी लढत होते असं पद्धतीने संघवाले सांगतात आम्हाला, असं समाजातली मुलं सांगतात मला. लहुजी तर आपले महात्मा फुल्यांचे हे होते, सत्यशोधक समाजामध्ये होते, बॉडीगार्ड होते. त्यांनी या शिक्षणाचे फुल्यांचं काम पुढे नेण्यासाठी म्हणजे किती महत्वाचं काम करत होते ते, आणि ते कसे काय धर्मंध असू शकते? तोच प्रश्न आहे की लहुजी वस्तादांनी म्हणजे ज्या महात्मा फुलेंनी इथली सामाजिक क्रांती केली मोठ्या प्रमाणात, त्याला जे पाठबळ दिलं ते लहुजी वस्तादांचं ताकदीचं पाठबळ होतं एकदम. विशेष म्हणजे लहुजी वस्तादांकडं एवढे मोठे क्रांतिकारक येत असताना अर्थात ते विचारही देत असतील. क्रांतिकारक ज्यावेळेस त्यांच्याकडे येत होते अर्थात ते विचारही देत असतील क्रांतिकारक. त्यांची जी पुतणी आहे लहुजी वस्तादांची, तिचं नाव मुक्ता साळवे. मुक्ता साळवे असं म्हणत आहे की आम्ही धर्म नसलेली माणसं. आता विष्णू कसबेंना सांगायला पाहिजे, तुम्ही ज्या धर्मांचं सांगता तर आमची मुक्ता लहुजींची पुतणी काय म्हणते, आमचा धर्म कोणता? इथल्या धर्मव्यवस्थेला मुक्ता साळवेने प्रश्न विचारलेला आहे. मांग महाराजांच्या दुःखांविषयी मुक्ता साळवे त्या काळी लिहितीये. मग मातंग समाजातल्या तरुणांनी, माझ्या भावांनी, बहिणींनी विचार केला पाहिजे की आपल्याला कुणाची विचारधारा पुढे न्यायची, हेडगेवारांची न्यायची आहे का मुक्ता साळवेंची न्यायची आहे, हे चॉईस करावं लागेल आपल्याला. लहुजींची पुढे न्यायची असेल तर आपल्याला फुलेंच्या चळवळीशी जुडलं पाहिजे, फुलेंचा वारसा आपल्याला पुढे न्यायला पाहिजे. आपला वारसा गोळवरकरांचा नाही, हेडगेवारांचा नाही, सावरकरांचा पण नाही. बरोबर आहे. आपला फुले शाहू आंबेडकर, लहुजी वस्ताद, अण्णाभाऊंचा वारसा आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. मला असं वाटतं की खरंच आहे की आपले जे लोक आहे, निदान मी तर म्हणते अण्णाभाऊ साठेंचं जरी तुम्ही लेखन वाचलं, फकीरा जरी वाचलं, तरी पण तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं की कोणीही व्यक्ती धर्मांध होऊ शकणार नाही. कधी त्यांना हे वाटणार नाही की आपण काहीतरी असे कट्टर आहोत. तर खऱ्या अर्थाने जर का करायचं असेल तर ते लोक अण्णाभाऊ बद्दल काय सांगतात किंवा आम्ही किंवा हा काय सांगतो हे पण बघण्यापेक्षा मी तर म्हणते तुम्ही स्वतः त्यांचं लेखन वाचा. तुम्हाला इंटरनेटवर ऑनलाईन उपलब्ध आहे हे सगळं जे काही लेखन आहे ते. आणि खरं तू जे म्हणतोय की मातंगांनीच नाही, आज देशातल्या प्रत्येकच तरुणांनी AI याच्याबद्दल शिकणं, AIचं जे काही पुढचं मॉडेल येत आहे, AI ऑटोमेशन कडे जग जात आहे, ह्या गोष्टी शिकणं हे नितांत आवश्यक आहे. आणि ते जर शिकलं ना तर भविष्य तुमच्या हातात आहे. नाही तर ही जी काही मला असं वाटतं उमेदीची वर्ष या तरुणांची हे सगळं कट्टर करण्यात जात आहे. तुम्ही थोडासा इतिहास बघा. गुजरात दंगलीमध्ये जो पोस्टर बॉय बनलेला होता ना, आज त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारला आणि तो म्हणतो की मला फसवलं होतं ह्या सगळ्या याच्यात की आपण लई भारी भारी करून आमचा वापर करून घेतला. आणि भडकवणारे लोक मात्र दंग्यात येत नाही पण अडकतात हे सगळे, आपण सोडवायला पण कोणी येत नाही. तुला अजून काही सांगायचंय? नाही, मला माझ्या मातंग समाजातल्या लोकांना हीच विनंती आहे की बाबा की आता जग इतक्या ताकदीने वेगळ्या लेवलने बदलत आहे, आपल्याला 100% अंधश्रद्धा सोडावं लागेल. हे देव ज्यांना मानायचं त्यांनी वैयक्तिक त्यांची श्रद्धा घरात पाळा, परंतु अंधश्रद्धा पाळणं अत्यंत चुकीचं आहे. बालविवाह थांबले पाहिजे, व्यसनाधीनता सोडली पाहिजे आणि बाबासाहेबांचं बोट पकडणं हे अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांचं जोपर्यंत आपण बोट पकडणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाचं उत्थान होऊच शकत नाही. म्हणून सम्यक दृष्टिकोन जे बुद्धाने आपल्याला दिला आहे, बाबासाहेबांचं बोट पकडून आपल्याला या सगळ्या महापुरुषांच्या विचारधारेकडे जायचं आहे. आणि आपल्या मातंग समाजामध्ये एक कल्चर डेव्हलप करावं लागेल की शिक्षणाचं कल्चर आपल्याला मातंग समाजामध्ये डेव्हलप करावं लागेल की जे लोक तुमच्याकडे येतात धर्म वाचवायला चला असं सांगणारे, RSSचे किंवा इतर बजरंग दलचे लोक सांगत आहेत की मातंग समाजाने आता धर्म वाचवला पाहिजे, जो धर्माचा प्रमुख कार्यकर्ता आहे, त्यांना सांगा आमची मुलं परदेशात कशी जाणार याच्याबद्दल तुम्ही आधी माहिती द्या. ज्यांना धर्म वाचवायचे त्यांना वाचू द्या आणि तुमची सगळी जोशी कुलकर्णी पंडित धर्म वाचवायला बोलवा, आमची पोरं परदेशात पाठवा. जग कारण वेगाने बदलत आहे, चंद्रावरती संशोधन होत आहे, मंगळावरती संशोधन होत आहे. त्याच्यामुळे माझ्या मातंग समाजाने अंधश्रद्धेतनं बाहेर पडणं नित्यांत गरजेचं आहे. एकदम बरोबर आहे. त्यामुळे खरंच आहे काळाच्या सोबत आपण राहिलं पाहिजे. आणि AI वरून मला आठवलं, माझा AI चा कोर्स आहे एकदम माफक दरामध्ये. मी त्याचे हे तुम्हाला इथे QR कोड दिसेल,
ते स्कॅन करून तुम्ही तो कोर्स खरेदी करू शकता. म्हणजे 100 रुपयाच्या आत त्याची प्राइस आहे. 2 तासाचा तो कोर्स आहे. आज जे आपल्याला वेगवेगळ्या छोट्या मोठ्या नोकऱ्यांसाठी जे स्किल लागतं, ते त्या स्किलपैकी AI हे आताचं सगळ्यात लेटेस्ट असं स्किल आहे आणि मला असं वाटतं की ते आपल्या सगळ्यांकडे असलं पाहिजे. कुणाला जर खूपच जास्त अडचण असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा. आपण अजून जास्त त्याची जी काही फीज असेल ती कमी करूया. आणि मलाही खरंच असं वाटतं की आपण सगळ्यांनी या देशालाही आपल्या समाजालाही पुढे नेण्यासाठी शिक्षण, विज्ञान आणि या सगळ्या गोष्टी जर आपण हे केल्या तर खूप पुढे जाता येऊ शकतं. कारण जो काही जाती ज्या पुढे गेलेल्या आहेत त्या याच्यामुळे गेलेल्या आहेत आणि आपल्यालाही पुढे जायचं आहे. आणि अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की भीमराव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात धरायचा. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे लहुजी असतात. ह्यांचं जरी आपण वाचलं तरी मला असं वाटतं की आपण नक्कीच पुढे जाऊया. येस, जय लहुजी, जय भीम. थँक्यू सो मच.